हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ही जी प्लेटमध्ये तुम्ही भाजी बघताय तर ते एक लोणच्याचा प्रकार आहे आणि हे मी कारल्यापासून बनवलेलं लोणचं आहे. तर कारलं, हिरवी मिरची आणि लिंबू यापासून बनवलेलं हे चटपटीत असं लोणचं आहे. तर ज्यांना कोणाला कारलं आवडत नसेल त्यांच्यासाठी बेस्ट रेसिपी आहे की ते आवडीनं खातील अशी आणि कमीत कमी 8 दिवस तरी टिकते. तर मी अर्धा किलो अशी एकदम फ्रेश कारली घेतलेली आहेत, त्यापासून हे लोणचं बनवलं आहे. तर अर्धा किलो कारली, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, त्यानंतर लसूण, 4 लिंब आणि 8-10 हिरव्या मिरच्या. त्यानंतर लवंग, मिरी आणि दालचिनी हे 10-12 असे घेतलेत. तर आता हे बाकी जिन्नस मी सगळे चिरून घेतलेत, लसूण ठेचून घेतला आहे आणि लवंग, मिरी, दालचिनी बारीक कुटून घेतले. तर त्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे एक कढई. कढईमध्ये मोठे 4 चमचे तेल घातलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातला आहे कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की नंतर मी त्यामध्ये हिंग घातलं आहे. तर एक पाव चमचा मी हिंग घातलं आहे. हिंग कढीपत्ता छान तडतडला की नंतर मी त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला आहे. तर लसूण आपल्याला थोडा जास्तच वापरायचा आहे. लसणानं खूप छान टेस्ट येते. त्यानंतर ह्या ज्या 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर त्या मी लांबट अशा कट केलेल्या होत्या. तर या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. तर मिरची थोडी तेलावर परतली गेली की नंतर मी त्यामध्ये चिरलेलं कारलं घातले. तर अगदी बारीक फोडींमध्ये मी कारलं चिरले आणि त्यातल्या बिया वगैरे सगळं काढलेलं आहे. तर आता आपल्याला तेलावर हे कारलं छान असं परतवायचं आहे आणि त्यानंतर घालायच्या आहेत लिंबाच्या फोडी. तर एका लिंबाच्या 8 फोडी या प्रकारात मी सगळ्या लिंबाच्या म्हणजे 4 लिंब जी घेतलेली त्याच्या फोडी करून त्या घातलेल्या आहेत. आणि आता हे सगळं मी छान मिक्स करून घेतले. त्यानंतर आता घालूयात काही मसाले. तर मी अर्धा चमचा हळद घातली. त्यानंतर आपण जे लवंग, मिरं, दालचिनी ते बारीक वाटलं होतं ते घातले पूड. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घातली. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला घालायचा आहे त्यामध्ये गूळ. तर हा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घातले. तर गुळाने कसं एक गोडसरपणा येतो आणि कारल्याचा कडवटपणाही कमी होतो. तर त्यामुळे मी त्यामध्ये गूळ घातला आहे आणि आता हे सर्व काही आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही. म्हणजे लिंबामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यानंतर गुळाला पाणी सुटतं, मिठाला पाणी सुटतं, त्यामध्येच आपल्याला हे कारलं शिजवायचं आहे. तर आता गॅस झाकण ठेवून गॅस बारीक करून आपल्याला हे कारलं शिजेपर्यंत छान म्हणजे मऊ कारलं होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर एक साधारणतः 7 ते 8 मिनटं मी त्याला वाफ दिलेली आहे छान असं बारीक गॅसवर आणि ते कारलं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे कारलं शिजून रेडी झालं आहे. त्यातला गुळाचं जे पाणी वगैरे सुटलेलं होतं तेही पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. तर हे 8 दिवस तरी आरामात टिकतं आणि जसं जसं ते मुरेल तसं त्याची टेस्ट खूप छान येते. तर आता मी ते प्लेटमध्ये सर्व केले. तर मी बनवलेली ही कारल्याचं लोणचं याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.